हॅलो मित्रांनो, स्वागत आहे तुमचं मराठी ॲस्पिरंट या यूट्यूब चॅनलवर. मित्रांनो, आतापर्यंत आपले गणिताचे 25 लेक्चर झाले. हे 26वे लेक्चर आहे. ठीक आहे. यामध्ये आपण लसावी मसावी हे चॅप्टर शिकणार आहोत. जवळपास सातच्या आसपास लेक्चर आहे लसावी मसावीवर येईल. ठीक आहे. लसावी मसावी म्हणजेच LCM आणि HCM. सुरुवातीला आपण याचं बेसिक बघून घेऊ. बेसिक आणि बेसिक कन्सेप्ट वगैरे थोडं बघून घेऊ. त्यानंतर टाईप वाईज क्वेश्चनला सुरुवात करू. ठीक आहे. लसावी लिहितो मी इथे. लसावी आणि मसावी. बघा मित्रांनो, लसावी म्हणजे लघुत्तम सामायिक विभाज्य. आणि इकडे मसावी म्हणजे महत्तम सामायिक विभाजक. ठीक आहे. लसावी म्हणजेच आपला इंग्लिशमध्ये LCM आणि मसावी म्हणजे HCF. ठीक आहे. लिस्ट कॉमन मल्टिपल हायेस्ट कॉमन फॅक्टर. ठीक आहे. इंग्लिशवाल्यांसाठी हे आहे. एकदा बरोबर आहे का बघून घेतो नाव मी. विभाज्य आणि विभाजकमध्ये थोडं कन्फ्युजन होऊ शकतं कदाचित. ठीक आहे. लसावी म्हणजे हे विभाज्य शेवटी आणि मसावी म्हणजे विभाजक. ठीक आहे. आता मित्रांनो, लसावी आणि मसावी म्हणजे नेमकं काय, तर दुसरं तिसरं काही नाही मित्रांनो. अशी लहानात लहान संख्या, फॉर एक्झाम्पल आपल्या संख्या आहे कोणकोणत्या, 12 आणि 16 आहे. 12 आणि 16 आहे. लसावी म्हणजे ह्या 12 आणि 16साठी अशी एक लहानात लहान म्हणजे लघुत्तम संख्या, ज्या संख्येला या दोन्ही संख्येने भाग जाईल. कोणती अशी 48 आहे. कसं काढायचं, काय काढायचं ते सांगून देतो. झाला लसावी. ठीक आहे. आणि मसावी म्हणजे काय, अशी मोठ्यात मोठी संख्या ज्या संख्येने या दोन्ही संख्यांना भाग जातो. कोणत्या आपल्या या दोन संख्या आहे, अशी मोठ्यात मोठी संख्या ज्या संख्येने या दोन्ही संख्यांना भाग जातो, अशी कोणती आहे, 4 आहे. ठीक आहे. असं करायचं. समजलं. म्हणजे या 4नी हा झाला मसावी, हा झाला लसावी. म्हणजे या 4नी इकडे दोन्हींना भाग जातो म्हणून हा झाला मसावी, आणि या 48ला या दोन्ही संख्यांनी भाग जातो. समजलं इथपर्यंत डिफरन्स नेमका काय आहे. तर नाही समजलं तर पुन्हा एकदा समजावून सांगतो मी. हे मोडून टाकतो. आपण दोन संख्या घेतल्या तर मित्रांनो 12 आणि 16. 12 आणि 16 यांचा पहिलं लसावी मसावी कसा काढायचा ते सांगतो मी मित्रांनो. ठीक आहे. बघा, भाग कशाने जाते, दोन्ही भाग देऊन पाजा. आधी बेक बे बेसक 12, पुन्हा बेआटी 16, पुन्हा 2 भाग जातो. आपल्याला किती होत आहे, 2 त्रिक 6 आणि 2 चौक 8. आता भाग जात नाही, त्यामुळे 3 भाग द्या. एकदा नाही, भाग जात नाही, मी थांबून द्या सध्या इथे. आता मसावी काढण्यासाठी या इथे जेवढ्या संख्या आहेत सगळ्यांना या संख्येने भाग जाईपर्यंत भाग द्या. तेव्हा तुमचा मसावी निघेल. किती होते, 2 दुने 4. ठीक आहे. म्हणजेच आपण इथे फक्त कोणकोणत्या संख्येने भाग द्यायचा, या इथं 12 आणि 16 असो किंवा मग इथे 48 वगैरे असो, सगळ्या संख्यांना भाग जाईपर्यंत भाग द्यायचा. सगळ्या संख्यांना भाग जाईपर्यंत म्हणजे सगळ्याच संख्येला भाग गेला पाहिजे. फॉर एक्झाम्पल इथे 12 आहे. आता बघा, इथे 3 जर भाग दिला तर इथे फक्त एकदाच भाग जातो. इथे 3ने भाग जात नाही, म्हणजे इथे 3 लिहायची गरज नाही. फक्त या 2 आणि 2 म्हणजेच आपला मसावी झाला. सोप्या भाषेमध्ये इथल्या सगळ्या संख्येला भाग जाईपर्यंत भाग द्यायचा फक्त, तेव्हा तुमचा मसावी निघेल. आता लसावीसाठी इथून समोरची प्रोसेस करायची. 3 भाग द्या. 3 एक 3. ठीक आहे. 4ला काही भाग जाते म्हणून 4 देऊन द्याल तसे. पुन्हा 4 भाग द्या. इथे एक जसे ते ठेवा. 4 एक 4, पूर्ण भाग केला. आता काही नाही, वरचा 2 होत, हे या 2 संख्या म्हणजे मसावी होती. आता खालच्या पण त्याला गुणेला 3 आणि गुणेला 4 करून द्या. तुमचा 2 चौक 8. हो, 3 एक 3. तेव्हा तुमचं हे निघेल. काय निघेल, 12 आणि 16चा लसावी झालं, मसावी निघेल. समजलं इथपर्यंत. बघा आता कसं करायचं. लसावी बरोबर हे 2 गुणेला 2, 2 गुणला 2, पुन्हा गुणला 3 आणि गुणेला 4 करा. गुणेला 3 आणि गुणेला 4 किती होते, 2 दुनी 4, 4 त्रिक 12, 12 चौक 48. मसावी म्हणजे हे 2 गुणिला 2 बरोबर 4 आले. कोणते 2 गुणिला 2? हे 2. कारण की या दोन्ही संख्यांनी इथल्या दोन्ही संख्यांना भाग जात आहे. ठीक आहे, समजलं? नसेल समजलं तर पुन्हा एकदा
थोड्या वेळाने समजून सांगतो. त्याआधी लसावी आणि लसावी मसावीचा जो कन्फ्युजन तुम्हाला होत असेल ते थोडं समजून घेतो मित्रांनो. बघा, तुम्हाला मसावी काढायची असेल आणि लसावी काढायची. ठीक आहे, हा बी जरा इकून आहे वाटते. लसावीचा बी इकून आहे आणि मसावीचा पण इकूनच आहे. ठीक आहे, लसावी मसावी जर तुम्हाला काढायची असेल, आता 12 आणि आपले 16 संख्या होती का 12 आणि 16चा एक आहे 4 आहे. लसावी किंवा मसावी तुम्हाला 4 आहे आणि लसावी किंवा मसावी काहीतरी 48 आहे. तर हे म्हणजे ह्या 12पेक्षा 4 म्हणजे लहान म्हणजे नेमकं लसावी का मसावी आहे की ह्या 12 आणि 16 ह्या दोन संख्येपेक्षा मोठी संख्या आहे ते 48 आहे. हे लसावी का मसावी ते तुम्हाला समजणार नाही किंवा थोडं कन्फ्युजन होईल. तर मग काय करायचं, जर तुम्हाला मसावी काढायचं असेल, मसावी म फॉर मोठा होते, बट तुम्हाला मोठा घ्यायचा नाही, लहान घ्यायचा आहे. लहान संख्या घ्यायची आहे. म्हणजे मसावी म्हणजे म फॉर मोठी संख्या होते, बट मोठी घ्यायची नाही, तुम्हाला लहान घ्यायची आहे. हे लहान म्हणजे झाला आता मसावी. ठीक आहे, समजत आहे, दिसत आहे. लसावी ल फॉर होते लहान, बट तुम्हाला लहान संख्या नाही घ्यायची आहे, मोठी घ्यायची आहे. ठीक आहे, मोठी म्हणजे कोणती, ह्या दोघांपेक्षा मोठी संख्या इकडली 48 झाली. ठीक आहे, आणि हे लहान संख्या म्हणजे कोणती, ह्या दोघांपेक्षा लहान संख्या इकडली. जर तुम्हाला कन्फ्यूज होत असेल कन्फ्यूज होत असेल मसावी म्हणजे ह्या दोन संख्यांची समोरचीवाली संख्या काढायची, हे 48 काढायची का मागची म्हणजे आधीची संख्या लहान संख्या काढायची, तर सरळ मसावी म्हणजे मोठा होते, मोठा नाही घ्यायचा, मोठ्याच्या अपोजिट लहान घ्यायचा. इथे कोणता, हा लहान झाला. इथे लसावी म्हणजे ल फॉर लहान होते, बट लहान नाही घ्यायचा, त्याच्या अपोजिट कोणता, मोठा किंवा मोठी संख्या घ्यायची. कोणती मोठी, हे 4 आणि 48 मध्ये मोठी संख्या हे म्हणायची आणि लहान संख्या हे म्हणायची. ठीक आहे, आता पुन्हा थोडं एक बेसिक सांगून देतो. तुमच्या संख्या इथे राहील 12 आणि 16 संख्या आहे. ठीक आहे, या 12 आणि या 2 16 संख्या आहे, त्यापैकी एक संख्या इकडे आधीची येईल मित्रांनो, एक संख्या इकडली नंतरची येईल. ठीक आहे, हे आधीची म्हणजे कोणती होईल, लहान संख्या, आणि नंतरची म्हणजे मोठी संख्या. कोणती आपण काढूनच आहे, लहान 4 आणि इकडे 28. फक्त लसावी मसावीची गोष्ट करता. इकडे 12 आणि 16च्या आधीची लहान संख्या कोणती ना आपली, हे मसावी. ठीक आहे, आणि इकडे ही लसावी. मग तुम्हाला सर्वात जास्त काम मित्रांनो समोरच्या चॅप्टर्समध्ये आणि या चॅप्टर्समध्ये सर्वात जास्त प्रश्न लसावीवर विचारला जाते, म्हणजेच 12 आणि 16च्या समोरची संख्या मोठी संख्या. ठीक आहे, आता लसावी आणि मसावी नेमके प्रश्न किंवा लँग्वेज ओळखायची कशी मित्रांनो ते तुम्हाला टाईप वाईज सांगतो मी. त्याआधी थोडं एक गोष्ट सांगून देतो का, लसावी मसावीचे क्वेश्चन लँग्वेज कशी येईल, लसावी आणि मसावी इथे घंटा किती वाजता एकत्र येईल, या प्रकारचे क्वेश्चन बघा का 3 घंटा लगातार 8 मिनिटांच्या फरकाने वाजत आहे. 1 घंटा 8 मिनिटानंतर वाजली, दुसरी घंटा 12 मिनिटानंतर, तिसरी घंटा 16 मिनिटानंतर वाजली, या फरकाने वाजत आहे. तर त्या घंटा आत्ता सुरू केल्यानंतर, पहिली घंटा आता सुरू केल्यानंतर समोरची घंटा समोरच्या तिन्ही घंटा एकत्र कधी येईल, या प्रकारचे प्रश्न मित्रांनो म्हणजे लसावी काढायचा आहे. घंटा किती वाजता एकत्र येईल. ठीक आहे, मंदिराच्या घंटावर किती वाजता एकत्र येईल, किती वाजता एकत्र वाजतील, या प्रकारचे क्वेश्चन इथे घ्यायचे. घंटा किती वाजता एकत्र येईल, किती वाजता एकत्र येईल. ठीक आहे, हा क्वेश्चन लक्षात ठेवा, हे वाक्य लक्षात ठेवा. तुम्हाला समोर सांगतोच मी टाईपमध्ये नेमकं कसं करायचं. ठीक आहे, त्यानंतर मसावी, या ठिकाणी किती भाग करावे, किती भाग होईल. ठीक आहे, तुमच्याकडे तीन काड्या आहे, एक 48 मीटर लांबीची, दुसरी 12 मीटर लांबीची, तिसरी 72 मीटर लांबीची. या काड्यांचे समान भाग करायचे आहे, तर किती भाग करायचे, समान भाग किती आकाराचे, किती मापाचे करायचे, किती भाग होईल, या प्रकारचे क्वेश्चन इथे येईल मित्रांनो. ठीक आहे, तुम्हाला टाईपमध्ये प्रत्येक टाईप वाईज तुम्हाला मी नंतर डिटेलमध्ये सांगत आहोत, इथं थोडं बेसिक सांगत आहोत. ठीक आहे मित्रांनो, आणखी एक महत्त्वाचं, कोणत्या लहानात लहान संख्या म्हणजे लसावी होती मित्रांनो, कोणत्या लहानात लहान संख्येस 8, 12, 16 भाग जाईल. ठीक आहे, कोणत्या लहानात लहान संख्येत 8, 12, 16 यांनी पूर्णपणे भाग जाईल, या प्रकारचे क्वेश्चन म्हणजे लसावी म्हणजे समोरची संख्या मोठी संख्या. ठीक आहे, आणि मसावी म्हणजे मित्रांनो
कोणत्या मोठ्यात मोठ्या संख्येने कोणत्या मोठ्यात मोठ्या संख्येने, ठीक आहे. लहानात लहान संख्या म्हटलं तुम्हाला लसावी काढायची आणि कोणत्या मोठ्यात मोठ्या संख्येने असा प्रश्न असेल तर तुम्हाला मसावी काढायची. याविषयी मी समोर चर्चा करतो, काळजी करू नका. टाईप वाईज सांगतो तुम्हाला, ठीक आहे. मोठ्यात मोठ्या संख्या म्हटलं तुम्हाला मसावी काढायची आहे किंवा सोप्या भाषेमध्ये लहानात लहान म्हणजे तुम्हाला मोठी संख्या काढायची आहे. 12 आणि 16पैकी तुम्हाला मोठी संख्या 48 काढायची आहे. आणि मोठ्यात मोठ्या संख्येमध्ये त्याच्या अपोजिट काढा, कोणती लहान संख्या काढा, किती 4 येते हे काढायचं आहे. समजलं का तुम्हाला? कोणत्या लहानात लहान संख्या म्हणजे लहान नाही काढायची, मोठी संख्या काढायची इथे. कोणत्या मोठ्यात मोठ्या संख्येने म्हटलं तर मोठी नाही काढायची, लहान काढायची, हे लहान काढायची, ठीक आहे. ज्यावेळेस हे क्वेश्चन घेईन, लँग्वेज बेस्ड क्वेश्चन घेईन मित्रांनो, त्यावेळेस मी डिटेलमध्ये समजून सांगेल, ठीक आहे. आणि याचे काही सूत्र आहे मित्रांनो, ते सूत्र तुम्हाला सांगून देतोय. सोपे सूत्र एक, लसावी गुणिला मसावी बरोबर 2 किंवा पहिली संख्या गुणिला दुसरी संख्या, ठीक आहे. त्यानंतर मित्रांनो लसावी अपॉन मसावी बरोबर असामायिक अवयांचा गुणाकार, ठीक आहे. त्यानंतर आणखी मित्रांनो काही सूत्रे आहे, ते सूत्रे तुम्हाला मी टाईप वाईज शिकवतो त्यावेळेस सांगेनच. फॉर एक्झाम्पल मित्रांनो आणखी एक सूत्र आहे, बेरीज अपॉन मसावी बरोबर असामायिक अवयांचा गुणाकार, ठीक आहे. या प्रकारचे सूत्र मित्रांनो तुम्हाला मी टाईप वाईज ज्यावेळेस आता क्वेश्चनला सुरुवात करतोय त्यावेळेस तुम्ही घेऊन घेतो, ठीक आहे. त्याआधी मित्रांनो लसावी मसावी नेमका कसा काढायचा याचा डिटेलमध्ये चर्चा आता करू, ठीक आहे मित्रांनो. बघून घ्या, सुरुवातीला आपण किती 72, 60 आणि 96 या संख्यांचा लसावी काढू. बहात्तर, 60 आणि 96 या संख्यांचा हे काढू. कुठे गेला? 72, 60 आणि 96, 60 आणि 96 या संख्यांचा लसावी मसावी दोन्ही काढू मित्रांनो. इथे लिहू मसावी, इथे लसावी, ठीक आहे. हे मसावी म्हणजे मोठा म्हणजेच मोठाच्या अपोजिट लहान संख्या काढायची. इथे लसावी म्हणजे ल फॉर लहान होते, पण तुम्हाला लहान नाही मोठी संख्या काढायची. म्हणजे कोणती मोठी? इकडे ह्या 96च्या 72, 60, 96च्या नंतर मोठी संख्या म्हणजे कोणती? लसावी राहील, ठीक आहे. आणि इकडची आधी संख्या म्हणजे मसावी. एवढं समजतं तुम्हाला? आता सुरुवात करू. बघा, काही नाही झालं तर 2चा भाग देऊन द्यायचा. 2, 3, 5 सुरुवातीला 2, 3, 5, 7 लहान लहान ज्या संख्या आहे, ज्या मूळ संख्या आहे 2, 3, 5, 7 यांनी भाग देऊन पाहायचा. दोन्ही भाग जाते, दोन्ही भाग देऊन द्या. किती? याच्या अर्धे 36 दुनी 72, इथे 30 दुने 60, याच्या अर्धे 2 चौक 8, हात चराला 1, 2 8 16, 48. पुन्हा दोन्ही भाग जातो, करून घ्या. याच्या अर्धे 18 होते, याच्या अर्धे 15, याच्या अर्धे 2 आणि 4, ठीक आहे. पुन्हा दोन्ही भाग जात नाही, आता 3नी भाग जातो का? हा 3नी भाग जातो. जोपर्यंत सगळ्या संख्येनी भाग जातो मित्रांनो तोपर्यंत सगळ्या संख्येनी भाग द्यायचा. आणि तेव्हा जिथे जोपर्यंत सगळ्या संख्येनी भाग जातो तोपर्यंत सगळ्या संख्येला भाग द्यायचा, कोणत्याही एका संख्येने, ठीक आहे. मग तो आपला निघेल मसावी, ठीक आहे. आपण सांगून घेऊ. आता 2नी इथे भाग जात नाही, मग 3ने भाग जातो का सगळ्या संख्यांना? हो, याला जातो, याला आणि याला. मग 3ने भाग द्या. किती होते? 3 × 18, 3 × 5 15, 3 × 8 24, ठीक आहे. आता 2 तर भाग जातच नाही, 3नी पण भाग जात नाही सगळ्या संख्यांना. कारण बघा इथे 3नी भाग जातो, बट इथे आणि इथे 3नी भाग जात नाही, 4नी जात नाही, 5नी जात नाही सगळ्या संख्यांना. म्हणजे इथेच थांबायचं. 2 × 3 × 3 हे झालं आपला मसावी. 2 × 2 × 3, ठीक आहे. हे झालं आपल्या मित्रांनो मसावी. मसावी म्हणजे काय? तर लहान संख्या, इकडली लहान संख्या. ह्या 3 संख्यांपेक्षा लहान संख्या मसावी होईल. किती होते? 2 दुनी 4, 4 त्रिक 12, हा झाला मसावी तुमचा आपला. हा झाला मसावी. आता लसावी काढण्यासाठी काय करायचं? पुन्हा भाग द्यायचा. ह्या संख्या सुरुवातीला मसावी काढण्यासाठी जोपर्यंत इथे सगळ्या संख्येला भाग जाईल अशाच लहान लहान संख्येने भाग द्यायचा. आता इथून समोर लसावी काढण्यासाठी सगळ्या कोणत्याही संख्येने भाग द्या.
फॉर एक्झाम्पल आता 2 भाग जातो 2 संख्याला लिहून घ्या. 2 2 त्रिक 6 2 चौक 8 5 जसे येते 3 5 आणि 4 इथं थांबून द्यायचं किंवा मग भाग द्यायचा. एकदा 3 द्या, इथे 3 भाग जातो, इथे जात नाही, मग पुन्हा एकदा 5 आणि एकदा 4 भाग द्या, काही हरकत नाही. जोपर्यंत इथं भाग सगळ्या संख्या भाग न जाणाऱ्या येते तोपर्यंत भाग द्यायचा. आता 3 भाग द्या, 3 1 3, मग एकदा 5 भाग द्यावा लागेल, 5 1 5, पुन्हा एकदा 4 भाग द्यावा लागेल, 4 1 4. ठीक आहे, या प्रकारे तुम्ही करा. आता आपला मसावी म्हणजे हे सगळ्या संख्येला भाग जाईपर्यंत झाला मसावी, आणि लसावी म्हणजे या सगळ्या संख्येचा गुणाकार. किती? 2 गुणिला 2 गुणिला 3, 2 गुणिला 2 गुणिला 3, पुन्हा गुणिला 2 आणि 3, आणि 5 आणि 4. ठीक आहे, समजलं इथपर्यंत कसं केलं मी? तर सगळ्या संख्येचा गुणाकार. करून घेऊ, हे मोडून टाकू. बे 1 बे 2 4, बे 1 बे 1 बे 2 4, 4 त्रिक 12, 12 2 24, बे 2 4, 4 त्रिक 12, 12 2 24, 24 गुणिला 3 करा. आता किती होते? 3 चौक 12, 2 हातचा 1, 72 होते ना. 24 त्रिक 72, 24 त्रिक 72. ठीक आहे, कटलं हे 24 त्रिक 72, तर 72 गुणिला 5 चौक 20 किती होत आहे? बे 2 4, 7 2 14 आणि 0. हा झाला मित्रांनो यांचा, आहे का बरोबर? एकदा हा झाला यांचा लसावी. ठीक आहे, किती? 1440. समजलं इथपर्यंत? लसावी बरोबर आहे ना आपला? 1440 आहे, बरोबर आहे लसावी आपला, काहीही प्रॉब्लेम नाही. ठीक आहे, यानंतर आपण समोरचे गणित घेऊ. आता आता टाईपला सुरुवात करू. पहिला टाईप बघा मित्रांनो, सोपा टाईप घेऊ. आता एक आणखी मसावी करण्याची सर्वात सोपी पद्धत सांगतो तुम्हाला. 72 60 आणि 96 होती ना, 96. ठीक आहे, मसावी करण्याची सर्वात सोपी पद्धत सांगतो तुम्हाला मित्रांनो. काही करा, काही नाही, ज्या सर्वात लहान 2 संख्या त्यातला फरक काढा. लहान 2 संख्या या आहे, फरक किती आहे? 60 आणि 12 72, 12चा फरक आहे. आता याचे मित्रांनो 12चे मित्रांनो हे करा, अवयव पाडा. कोणते? असामायिक अवयव. 3 गुणिला 4, 3 चौक 12 झाले, 3 चौक 12, 3 गुणिला 4 म्हणजे 3 चौक 12. यापैकी ज्या अवयवाने या तिन्ही संख्यांना भाग जाईल तो अवयव म्हणजे होईल मित्रांनो मसावी. किती? 3 इथे पण भाग जातो, इथे भाग जातो, आणि इथे बघा 6 आणि 9 3 भाग जातो, 4 इथे पण जातो भाग. किती? 72 म्हणजे बघा 72ला भाग जातो, 60लाही भाग जातो, आणि 96ला पण भाग जातो. 3 पण भाग जातो आणि 4 भाग जातो. म्हणजे आपला मसावी किती होईल? 3 गुणिला 4 होईल. 3 चौक 12 तुमचा मसावी आला होता मग मसावी. ठीक आहे, या प्रकारे तुम्ही सोडवा. नंतर आता टाईप वाईज क्वेश्चनला सुरुवात करतो. पहिला टाईप बघा मित्रांनो, टाईप 1 8 12 16चा लसावी काढा. टाईप 1 आहे 8 12 16चा लसावी काढा. याचं कसं करायचं? 8 लिहून घ्या, 12 लिहून घ्या आणि 16 लिहून घ्या. ठीक आहे, 2चा भाग द्या. बे चौक 8 बे सक 12 बे 8 16, पुन्हा 2चा द्या. बे 2 4 बे त्रिक 6 बे चौक 8, पुन्हा 2चा भाग द्या. बे 1 बे 3 जसे ते आणि बे 2 4. ठीक आहे, आता भाग न जाणाऱ्या संख्या आल्या मग त्याला तसंच ठेवून द्या. किती लिहून द्या? तसंच म्हणजे 3 लिहा येते आणि 2 लिहा येते. या सगळ्यांचा गुणाकार करा, तुमची लहानात लहान किंवा लसावी निघते. लसावी म्हणजे या संख्यांपेक्षा मोठी संख्या होईल. ठीक आहे, 2 गुणिला 2 बे 2 4, 4 2 8, 8 त्रिक 24, 24 2 48. ठीक आहे, हा झाला त्यांचा लसावी. आणखी मित्रांनो एक मेथड सांगतो तुम्हाला कशी. तर सर्वात मोठी संख्या घेऊन घ्या. 48 जशी ते लिहितो कारण की आपलं आन्सर आहे ते. सर्वात मोठी संख्या किती आहे? 16. 16ला इकडल्या ज्या संख्येने भाग जाईल त्या संख्या पहिले काटून द्या. कितीनी? 8नी भाग जातो. 8 1 8, 8 2 16. ही संख्या काटून द्या. आता ह्या संख्येचा आणि आपल्या प्रश्नाचा काही संबंध नाही असं म्हणून चाला. आता लसावी कोणाचा? फक्त 12 आणि 16चा होईल मित्रांनो. ठीक आहे, त्याच मेथडने आपण 12 आणि 16चा लसावी काढून घेऊ. बे 1 बे बे सक 12 बे 8 16, पुन्हा 2चा भाग बे त्रिक 6 आणि बे चौक 8, 3 आणि 4. आता भाग न जाणारी संख्या 2 आहे ना, बे 2 4. ठीक आहे, आता भाग न जाणारी संख्या इथे लिहून घ्या. 3 लिहिले आणि 2 लिहिले. ठीक आहे, समजलं? कोण घ्या? बे 1 बे बे 2 4, 4 2 8, 8 त्रिक 24, 24 2 48.
आलं 48. ठीक आहे, या प्रकारे तुम्ही क्वेश्चन सॉल्व करा. त्यानंतर मित्रांनो नंबर 2चा प्रश्न बघा. आता टाईप 2 बघा. आता सुरुवातीला अगदी बेसिक प्रश्न घेऊ. 4, 8, 16, 64चा लसावी काढा. किती? 4, 8, 16, 64 यांचा लसावी काढायचा आहे. तुम्हाला सांगितलं मित्रांनो मी का सर्वात मोठी संख्या घ्या किंवा मोठ्या 1-2 संख्या घ्या, त्या मोठ्या संख्येनं लहान संख्येने भाग जात असेल तर त्या लहान संख्या काढून टाका. कितीने भाग जातो? 4नं भाग जातो इकडे 16मध्ये. 4 1 4, 4 चौक 16 जातो, मग 4 काढून टाका. 8नं पण भाग जातो, मग 8 पण काढून टाका. 8 2 16, 8 पण काढून टाका. आता 16 आणि 64ला भाग जात असेल तर 16 काढून टाकू, आता नाही काढू. किती होते? 16 1 16, 16 32, 16 16 64. हो ना, हो 16 64 म्हणजे 16 पण काढून टाका. आता 46 राहिले. आपला 46 एकच संख्या आहे म्हणजे तीच संख्या आपला लसावी निघेल. ठीक आहे. त्यानंतर तिसरा प्रश्न घेऊ मित्रांनो. 7 व 11चा लसावी काढा. 7 आणि 11चा लसावी काढायचा आहे. बघा मित्रांनो, जर प्रश्नामध्ये मूळ संख्या असेल, 7 आणि 11 दोन मूळ संख्या आहे, अशा मूळ संख्या असेल तर सरळ सरळ त्यांचा लसावी काढण्यासाठी त्यांचा गुणाकार करा. किती होते? 11 7 77. समजलं इथपर्यंत? लसावी काढण्यासाठी त्यांचा डायरेक्ट गुणाकार करा. ह्या बेसिक कन्सेप्ट आहेत, छोट्या तुम्हाला मी सांगू राहिलो कारण की समोर याचं काम पडणार आहे. ठीक आहे, समोर म्हणजे एक्झाममध्ये. त्यानंतर 15 आणि 17. बघा मित्रांनो, 2 विषम संख्या जर असेल, 2 विषम संख्या असेल, यांचा लसावी काढायचा आहे. लसावीच आहे ना? ठीक आहे, लसावी काढा म्हणताय. यांचा लसावी काढायचा आहे तर सरळ 2 जवळजवळच्या विषम संख्या. बरं, 13 आणि 15, 15 आणि 17, 21 आणि 23, 49 आणि 51 यासारख्या संख्या असेल तर सरळ यांचा गुणाकार करून घ्या. 15 आणि 17चा गुणाकार करा, तुमचा लसावी निघते. किती होते? 15 गुणिले 7 करा. किती होते? ते 17 गुणिले 17, 17 1 17, 17 पंचे 65ची 5 लिहिले आपण, 6 लिहिले. 17 1 17, 17 आणि 6 23, 2 3 5 हे झाला यांचा लसावी. ठीक आहे मित्रांनो, कसं काय सांगतो मी का 2 मूळ संख्या असेल तर त्यांचा गुणाकार करा लसावी काढण्यासाठी. 2 जवळजवळच्या विषम संख्या असेल तर त्यांचा गुणाकार करा लसावी काढण्यासाठी. आता 5वा प्रश्न बघा मित्रांनो. 15 आणि 16चा लसावी काढा. 15 आणि 16चा लसावी काढा. बघा मित्रांनो, अशा पण जवळजवळच्या नैसर्गिक संख्या असेल 15 16, 18 19, 22 23, 49 50, 52 53, तर सरळ यांचा लसावी काढण्यासाठी गुणाकार करा. किती होते? 15 सेकंड 90 0 हात 49, 15 1 15, 15 9 24, 240 यांचा लसावी राहील. ठीक आहे, मी काय म्हटलं का मूळ संख्या असेल तर त्यांचा गुणाकार करा. जवळजवळच्या 2 विषम संख्या, जवळच्या 2 विषम संख्या त्यांचाही गुणाकार करा. मूळ संख्या असेल तर गुणाकार करा लसावी काढण्यासाठी. बरं, आणि जवळजवळच्या 2 विषम संख्या असेल त्यांचाही गुणाकार करा आपल्या लसावी काढण्यासाठी. ठीक आहे. आणखी जवळच्या 2 नैसर्गिक संख्या, जवळजवळच्या 2 नैसर्गिक, लक्ष दे काय झालं. ठीक आहे, जवळजवळच्या 2 नैसर्गिक संख्या त्यांचाही गुणाकार करा कशासाठी? लसावी काढण्यासाठी. ठीक आहे मित्रांनो, आता पण आपले 5 टाईप झाले. आता 16वा टाईप बघा. कोणत्या लहानात लहान संख्येने 12 15 6. ठीक आहे, आई पाहिजे हे केलं होतं. घे ना काढून. ठीक आहे, हो राहतेच. ओके. 6वा टाईप 6वा बघा मित्रांनो. कोणत्या लहानात लहान संख्येस 12 15 20 27ने पूर्ण भाग जातो? 12 15 20 27. ठीक आहे, 12 15 20 27ने पूर्ण भाग जातो. बघा मित्रांनो, कोणत्या लहानात लहान संख्या, कोणत्या लहानात लहान संख्येस आहे ना, कोणत्या लहानात लहान संख्येचं असा शब्द असेल तर सरळ तुम्हाला काय काढायचं याचा? लसावी. आणि लसावी म्हणजेच लहानच्या अपोजिट मोठी संख्या काढायची.
ठीक आहे. म्हणजे यांचा लसावी काढायचा आहे. लसावी म्हणजे लसावी फॉर लहान, बट तुम्हाला लहान नाही मोठी संख्या काढायची आहे, त्याच्या अपोजिट संख्या काढायची. ठीक आहे, करून घ्या. असं मगाच्यासारखंच आपण करून घेऊ. रेषा फाडून घ्या अशा. घेऊन जा. पहिले कितीचा भाग द्या मित्रांनो? 2चा भाग जातो का? 2चा भाग द्या. किती होते? बेसक 12. 3चा भाग जाते ना, 2चा देऊन द्या. बेसक 12, बे 10 20, 27 जसे थे, 15 जसे ते. 3चा भाग द्या. आता किती होत आहे? 3 दुनी 6, 3 5 15, 10 जसे ते, 3 9 27. आता कितीचा भाग जातो? पुन्हा 2चा भाग जातो. किती होते? बे 1 बे 5 जसे ते, बे 5 10 आणि 9 जसे ते. ठीक आहे. आता पुन्हा 5चा भाग जातो बघा, हे इथे 5चा भाग जातो. किती होत आहे? 1 जसे ते, 5 1 5, 5 1 5 आणि 9 जसे ते. ठीक आहे मित्रांनो, इथपर्यंत समज आहे. आता कोणत्याही संख्या आता भाग जात नाही, सरळ 9 आहे ना, 9चा भाग देऊन द्या, शेवटी 9 आहे म्हणून. ठीक आहे. इथे 1 1 1 जसे ते आणि 9 1 9. समजलं. आता लसावी काढण्यासाठी या सगळ्या संख्येचा गुणाकार करून घ्या. किती होते? बे 1 बे 6 6 2 12, 12 5 60, 60 गुणिला 9. ठीक आहे. 9 सक 54, 540, 9 सक 54 आणि 0 जसे ते 540 तुमचं आन्सर आलेलं आहे. ठीक आहे मित्रांनो, चेक केला आन्सर मी, 540 आहे. ठीक आहे, 540 तुमचा आन्सर आहे. या प्रकारे तुम्ही लसावी काढावा. तर यानंतर मित्रांनो नेक्स्ट टाईप घेऊ आपण. 7वा टाईप बघा. 6 12, 6 9 12 या संख्येने कोणत्या लहानात लहान संख्येत भागल्यास बाकी 1 उरते. किती? 6 9 आणि 12 या संख्यांनी कोणत्या लहानात लहान संख्येस भागल्यास बाकी 1 उरते म्हणताय. ठीक आहे. याचाही लसावीच काढायचा आहे आणि त्यानंतर त्या लसावीमध्ये 1 जोडून द्यायचा. बाकी उरते ना, बाकी 1 उरते म्हटलं ना, तर बाकी 1 उरते, याच्या अपोजिट 1 प्लस 1 करा, की 1 त्यात 1ची बेरीज करून द्या. नंतर आपण सांगतोच. आधी यांचा लसावीकडे किती होते? 2 भाग द्या, सॉरी 3 भाग द्या. डायरेक्ट 3 दुनी 6, 3 3 9, 3 4 12. पुन्हा 2 भाग द्या आता, कारण की दोन्ही इथे आणि इथे भाग जातो. बे 1 बे 3 जसे ते, बे 2 4. आता भाग जात नाही म्हणून सरळ 3 1 3 करा आणि हे 2 1 2 करून द्या. ठीक आहे. एवढ्या संख्येचा गुणाकार किती येते? 3 दुनी 6, 6 3 18, 18 दुनी 36. यांचा लसावी झाला मित्रांनो 36. आणि सर्वात शेवटचं बघा, बाकी 1 उरते म्हणताय ना, म्हणजे कोणती संख्या असेल ती ऑलरेडी 37 संख्या असेल ना, तेव्हा कुठं सगळ्या संख्येनं भाग गेल्यानंतर 36 भाग जातो आणि 36 भाग जाईन आणि 1 उरण 37. म्हणजेच बाकी 1 उरते म्हटलं ना, तर प्लस 1 करून द्या 36मध्ये. आले 36 + 1 37, 36 + 1 37 आले. ठीक आहे. तर तुम्हाला अशा प्रश्नामध्ये काय करायचं आहे? लसावी काढायचा आणि त्यानंतर 1 त्यामध्ये ॲड करून द्यायचं आहे. समजलं. आता 8वा टाईप बघू मित्रांनो. टाईप नंबर 8 बघा काय म्हणतात. 360 मधून किती वजा करावे म्हणजे 360 मधून किती वजा करावे म्हणजे 8 4 9 ने भागल्यास प्रत्येक वेळी बाकी 3 उरेल. ठीक आहे. टाईप नंबर 8 बघा. 360 मधून किती वजा करावे म्हणजे 8 4 9 ने भागल्यास प्रत्येक वेळीस बाकी 3 उरेल. याचा सांगतो. पहिला आधी याचा लसावी काढून घ्या. ठीक आहे. 8 4 आणि 9चा लसावी किती होते? 8 4 आणि 9चा लसावी किती होते? आधी लसावी काढून घेऊ, त्यानंतर त्यांचं आपण हे काढू का नेमकं आन्सर काय येईल. बघा 2चा भाग जातो बे 1 बे, बे 4 8, बे 2 4 9 10 येते. ठीक आहे. पुन्हा 2चा भाग जातो बे 2 4, बे 1 बे 9 10 येते. आता कोणत्याही संख्येना कोणत्याही 2 संख्येना भाग जात नाही म्हणून काय करा, 2 लिहा, बे 1 बे, पुन्हा 9 लिहा, 9 1 9. ठीक आहे. यांचा गुणाकार किती येते? बे 1 बे, बे 2 4, 4 2 8, 8 आणि 9चा गुणाकार 8 9 72. ठीक आहे. 72 आले आतापर्यंत आपले सगळे. ठीक आहे. 72 हा झाला त्यांचा लसावी. ठीक आहे. आता काय म्हणा, 360 मधून किती वजा करावे म्हणजे बाकी किती उरते? 3 उरते ना. 72 आहे आणि एका बाजूला 360 आहे. आता 72 गुणिला असं काहीतरी करा का 360च्या जवळपासची संख्या येईल. किती होते? किती होते? 7 × 7 = 35, 5 2 10, हातचाराला 1, 5 7 35 1 36. 5 गुणलं तर आपल्याला 360 डायरेक्ट येते. बट बाकी काहीच उरत नाही ना, बाकी आपल्याला 3 उरवायचे आहे. त्यामुळे मग 5 नाही 4 गुणा. 4 2 8,
7 चोक 28, 280ला भाग जातो, 280ला भाग जातो, बाकी 3 उरते म्हटलं बघा, तर +3 करून घ्या. आता किती झाले 2 8 8 + 3 दिसत आहे खाली, ठीक आहे. दिसत नसेल तर आपण इकडे करून घेऊ बेरीज. 8 आणि 3 किती होते 11, हाचा 1, 8 आणि 1 9, 291. ती संख्या आपली मित्रांनो 291 आहे. बट फायनल आन्सर काढण्यासाठी आधीचा जो टाईप होता ना, तसं जर प्रश्न असता तर आपला 291 आन्सर आलं असतं. बट 360मधून किती वजा करावे करून घ्या. 291, 10तून 1 गेला 9 राहिला, धमकेला वापस, 16तून 10 गेले 6 राहिले, धमकेला वापस, 3तून 3 गेला 0, 69 वजा करावे. 360मधून 69 वजा केल्यास, 360मधून 69 वजा केल्यास आपली ही संख्या येते, ठीक आहे. 360मधून 69 वजा केल्यास आपली ही संख्या येते, आणि ही संख्या म्हणजेच याच्यातून आणखी 3 वजा केले, बाकी ते ही संख्या म्हणजे या संख्येला सगळ्या संख्येने भागल्यानंतर बाकी 3 उरते, ठीक आहे. आणि भागाकार किती आपला 288 येते आणि 3 उरते मित्रांनो, ठीक आहे. समजलं इथपर्यंत? हे आन्सर आहे फायनल. जर हा क्वेश्चन समजला नसेल तर कमेंटमध्ये मला सांगून द्या, मी नेक्स्ट लेक्चरमध्ये किंवा एखादी एक्स्ट्रा क्लास वगैरे घेऊन याचं पुन्हा मी तुम्हाला एक्सप्लेन करून देईन, ठीक आहे मित्रांनो. इथपर्यंत गोष्टी कळाल्या. त्यानंतर 9 नंबरचा क्वेश्चन बघा, ठीक आहे. हा क्वेश्चन थोडा मित्रांनो हार्ड लेवल, एक मॉडरेट लेवलचा किंवा हार्ड लेवलचा तुम्ही समजू शकता, ज्यामुळे थोडं आपल्याला कठीण गेला तो क्वेश्चन, ठीक आहे. त्यानंतर मित्रांनो आता बघा, अंश आणि छेद किंवा अपूर्णांकाचा लसावी आणि मसावी कसा काढायचा आपण ते बघू. पहिलं लसावीच काढून राहिलो ना, टाईप वाईज क्वेश्चन घेतोय. या टाईपमध्ये सुरुवातीला आपण लसावीचे गणित घेऊन राहिलो मित्रांनो, त्यामुळे आता हे इथं लसावीचं एक गणित घेऊ. अंश आणि छेदाचा किंवा अपूर्णांकाचा लसावी कसा काढायचा ते बघू. आता 4 आणि 9, 4 आणि 27, 4 9 4 27 8 27, 4 9 8 27, 12 45 यांचा लसावी काढा. 12 45 यांचा लसावी काढा. बघा मित्रांनो, जर अंश आणि छेद किंवा अपूर्णांकाचा लसावी काढायचा असेल तर काही नाही करायचं. अपूर्णांकाचा लसावी बरोबर लसावी भागिला मसावी काढा, ठीक आहे. लसावी म्हणजे वरच्यांचा लसावी काढा आणि खालच्यांचा मसावी काढा. आपण वरच्यांचा लसावी काढून घेऊ. किती होते मित्रांनो 4 आहे, 8 आहे, 12 आहे. लसावी म्हणजे लहानच्या अपोजिट मोठी संख्या काढायची. किती होते 2 दूनी 4, 2 चोक 8, 2 सक 12, पुन्हा 2चा भाग द्या, 2 एक 2, 2 दूनी 4, 2 त्रिक 6, ठीक आहे. ती आता 2 आणि 3चा हे 2 आहे ना, 2 एक 2, 2 एक 2 झाले आणि 3 एक 3 झाले, ठीक आहे. 2 एक 2, 2 दूनी 4, 4 दूनी 8, 8 त्रिक 24 येत आहे. 24 यांचा काय आहे, हा झाला लसावी. आता मसावी काढा. कोणाचा? खालच्यांचा. मसावी खालच्या संख्यांचा काढून घ्या. लिहून घ्या 9 27 आणि 45 यांचा तुम्हाला मसावी काढायचा आहे. मसावी काढण्यासाठी काय करायला लागेल मित्रांनो, का जोपर्यंत तिन्ही संख्यांना भाग जाते अशा संख्येनं भाग द्यायला पाहिजे. कितीने भाग जाते? 2 भाग जात नाही, 3 भाग जाते. किती होते 3 त्रिक 9, 3 9 27, 15 त्रिक 45, पुन्हा 3 भाग जातो, 3 एक 3, 3 त्रिक 9, 3 5 15, ठीक आहे मित्रांनो. आता 3 आणि 3 वर थांबावं लागेल आपल्याला, कारण की पुन्हा कोणत्याही संख्येनं इथे तिन्ही संख्यांना भाग जात नाही, ठीक आहे. त्यामुळे मसावी काढण्यासाठी या प्रकारे करा. किती 3 त्रिक 9 हा झाला मसावी. आणि तुमचा फायनल लसावी किती होते? मसावी अपॉन लसावी. मसावी किती 24 आहे भागेला मसावी, हे झाला तुमचा लसावी, ठीक आहे. जर आन्सर तुम्हाला पॉईंटमध्ये द्यायचं असेल तर काय करायचं? 9 एक 9, 9 दूनी 18 पॉईंट 24तून 18 गेले किती राहते? 24तून 18 गेले 6, 9 5 55, 9 सक 54, 54 60मधून 54 गेले 6 राहिले, पुन्हा 9 सक 54, 9 सक 54, 2.66 हे आन्सर आहे. किंवा मग अंश छेदामध्ये 24 भागेला 9 हे सुद्धा आन्सर आहे, ठीक आहे. अंश आणि छेदामध्ये हे आन्सर आहे आणि पॉईंटमध्ये हे आन्सर 2.66 आणि 24 भागेला 9 झाला मित्रांनो. आपण आता टाईप नंबर 10 घेऊ. टाईप नंबर 10 मध्ये मित्रांनो घातांकाचा लसावी कसा काढायचा आपण ते शिकू, ठीक आहे. सुरुवातीला सगळे मित्रांनो लसावीचे घेऊन घेऊ. लसावीचे टाईप्स घेतो आपण, त्यानंतर मसावीचे टाईप्स घेऊ. म्हणजे मसावीचे टाईप्समध्ये कोणते? आता जे बघितलं अंश आणि छेदाचे गणित, का अंश आणि छेदवाली संख्या किंवा अपूर्णांक या संख्या असेल तर मसावी कसा काढायचा ते समोरचे टाईप्स बघू, ठीक आहे. आता घातांकांचा लसावी काढा ते शिकू आपण, ठीक आहे. 10वा प्रश्न आहे मित्रांनो, एक्सचा घन आणि y दुसरी संख्या आहे एक्सचा 14 घात आणि y m, आणि तिसरी संख्या आहे एक्सचा वर्ग
वाय एन. ठीक आहे, या संख्या एन आहे, या संख्या आहे मित्रांनो. या संख्यांचा लसावी कसा काढायचा ते शिकू आता. ठीक आहे, समोर ज्यावेळेस मसावीचे टाईप चालू होईल त्यावेळेस मसावी या घनवाल्या किंवा घातांकित संख्यांचा मसावी कसा काढायचा ते समोर आपण समोरच्या टाईप्समध्ये आपण शिकून घेऊ. ठीक आहे, जेव्हा मसावीचे टाईप्स लागेल त्यावेळेस काय करायचं मित्रांनो, लसावी काढायचं आहे तुम्हाला. लसावी फॉर लहान, तुम्हाला लहान संख्या नाही ते मोठी संख्या काढायची. ठीक आहे, लसावी म्हणजे लहान, लसावी फॉर लहान होते, लहानच्या अपोजिट तुम्हाला मोठी संख्या काढायची आहे. कन्फ्युजन कधीही व्हायचं नाही. लसावी म्हणजे लहान, लहानच्या अपोजिट मोठी संख्या काढायची आहे. ठीक आहे, मोठी संख्या काढायची म्हणजे काय करायचं तुम्हाला नेमका, इथे जिथे एक्स दिसत आहे ना एक्स लिहून घ्यायचा, त्यानंतर वाय दिसत आहे वाय पण लिहून घ्या, किंवा हो एक्स दिसत आहे एक्स लिहून घ्या, वाय दिसत आहे वाय लिहिला, एम दिसत आहे तुम्ही एम लिहा, एन दिसत आहे एन लिहा. जे लेटर सगळे दिसत आहे ते सगळे लेटर लिहून घ्या. त्यानंतर काय करा, मोठी संख्या ना, मग सर्वात मोठा घातांकीचा किती, इथे 3 आहे, इथे 4 आहे, इथे 2 आहे, यापैकी सर्वात मोठा आहे 4 लिहून घ्या. त्यानंतर वायचा घातांक काहीच नाही, इथे काहीच नाही, इथे काहीच नाही, घातांक काहीच नाही म्हणजे 1 आहे, किंवा काहीच नाही तर काही नाही लिहून घ्यायचा, बस एवढं ठेवा. त्यानंतर मित्रांनो इथले एक्स आणि वाय कटले, एक्स वाय काढून घ्या. आता करायला इथला एक्स कटला आणि वाय कटला, इथं एक्स आणि वाय कटला. ठीक आहे, राहिलं काय, एम आहे एम लिहून घ्या जसे ते, एन आहे एन लिहून घ्या जसे ते. ठीक आहे, समजलं इथपर्यंत. ही झाली एक्सचा 14 घात वाय एम आणि एन, समजलं. आता आणखी एक सांगतो का, एक्स आहे ना इथे एक्स लिहून घ्या, एक्सचा सर्वात मोठा घात किती 4 लिहून घ्या. त्यानंतर वाय दिसत आहे वाय लिहून घ्या. त्यानंतर एक्स झाला आपला, वाय पण झाला, एम शिल्लक आहे एम लिहून घ्या. मग इथला एक्स आणि वाय होऊनच आहे, एन शिल्लक आहे एन लिहून घ्या. ठीक आहे, एक्सचा 14 घात वाय एम एन या प्रकारे तुम्ही सोडवा. ठीक आहे, त्यानंतर मित्रांनो 10 झाला. आता 11 बघा, इथे आपण एक्स वाय एम एन वगैरे घेतलं. आता याच संख्या जर संख्यांमध्ये ॲक्च्युअल संख्यांमध्ये असेल तर टाईप नंबर 11 आपण ते शिकून घेऊ. 7चा घन काय संख्या आहे, 7चा घन गुणिला 8 आहे. 2चा वर्ग दुसरी संख्या, 2चा वर्ग 7चा घन गुणिला 8, 9चा वर्ग गुणिला 7चा चौथा, 9चा वर्ग गुणिला 7चा चौथा घात आणि गुणिला 8. तिसरी संख्या मित्रांनो 7चा वर्ग 9 गुणिला 8, तिसरी संख्या 7चा वर्ग गुणिला 9 गुणिला 8 आहे. यांचा काय काढायचं तुम्हाला, लसावी काढायचं आहे. मगाच्या सारखंच गणित आहे, फक्त मगा एक्स वाय एम एन वगैरे होतं, आता या फक्त डायरेक्ट संख्या आहे. कसं करायचं सर, हे बघा 7 8 9 लिहून घ्या, 7 8 आणि 9 लिहिले. आता 7पैकी सर्वात मोठा घातांक किती आहे 7चा, इथे 3 आहे, इथे 4 आहे, इथे 2 आहे, सर्वात मोठा घातांक 4 लिहून घ्या. त्यानंतर 8चा सर्वात मोठा घातांक किती आहे, इथे 8 आहे, इथे 8 आहे, 8 आहे, काहीच घातांक नाही म्हणजे काहीच लिहायचं नाही. मग 9चा सर्वात मोठा घातांक लिहा, 9चा इथे दुसरा घातांक आहे, इथे काहीच नाही, मग दुसरा म्हणजे मोठावाला घातांक लिहून घ्या. झालं, इथं सगळ्या संख्या क्लिअर झाल्या, सगळ्या संख्येला आपण टिक केलं आहे. ठीक आहे, मग काय होईल, 7चा 14 घात गुणिला 8 गुणिला 9 हे तुमचं आन्सर आहे. समजलं इथपर्यंत. 7चा 14 घात हे गुणाकार मधामध्ये टाकून द्यायचं, 7चा 14 घात 8 आणि गुणिला 8 गुणिला 9 हे तुमचं फायनल आन्सर राहील. ठीक आहे, त्यानंतर मित्रांनो नेक्स्ट टाईप 12वा टाईप घेऊ. आता 12 नंबरचा टाईप बघा. आता इथून होईल आता मसावीचे गणित आपण सुरुवात करू. आतापर्यंत लसावीचे सर्व टाईप बघून घेतले, सर्व नाही बरं, जे मॉडरेट लेवलचे सगळे टाईप्स होते ते मसावीचे बघून घेतले, लसावीचे बघितले. आता लसावीचे काही टाईप्स बघू, त्यानंतर लसावी मसावीचे मिक्स वगैरे टाईप्स आपण बघून घेऊ. ठीक आहे, टाईप 12 बघा, 12 18 36चा मसावी काढा, 12 18 36चा मसावी काढा. तुम्हाला मसावी काढण्याची बघा आणखी एक मी ट्रिक सांगितली होती. कशी सांगितली होती, सर्वात लहान संख्या 2 आहे ना त्यांचा फरक काढा, किती होते, लहान संख्या 2, हिचे अवयव बाळा, किती होते 3 चौक 12 म्हणजे 3 गुणिला 4. आता 3 आणि 4 ह्या दोन संख्यांनी इकडल्या वरच्या संख्येना की आपल्या या नंबर्सना या संख्यांना ज्या संख्यांना भाग जात असन या दोन अवयवांनी किंवा या दोन अवयवांपैकी ज्या अवयवांनी या दोन संख्यांपैकी कोणत्याही ज्या संख्येने इकडल्या सगळ्या संख्यांना भाग जात असन ती संख्या म्हणजे आपला मसावी निघेल. ठीक आहे, 3 न भाग जातो का, 3 न भाग इथे जातो, इथे जातो आणि इथे जातो. 3 चौक 12, 3 सक 18, 3 12 तरी 36. ठीक आहे, मग 3 लिहून घ्या. गुणिला 4 ने भाग जातो का, 4 ने इथे जातो पण इथे जात नाही म्हणून 4 इथे लिहायची गरज नाही. आपलं फायनल आन्सर 3च राहील. ठीक आहे, जर 4 ने भाग गेलं असतं तर 3 चौक 12 झाले असते, बट 4 ने भाग जात नाही म्हणून नाही लिहायची, म्हणजे 3 हा आपला मसावी. आणि आपल्या बेसिकनुसार आता करून घेऊ मित्रांनो, 12 18 आणि 36 आहे ना, तर बेसिकनुसार आपण मसावी काढू. किती, 12 18 आणि 36.
कितनी भाग जात आहे समान संख्या 3 3 चौक 12 3 9 3 सक 18 12 3 36 ठीक आहे. इथे तीच संख्या घ्यायची ज्या संख्येने इकडल्या सगळ्या संख्येनं भाग जाईल तीच संख्या घ्यायची ठीक आहे. आता अशी एखादी संख्या येत आहे का 2 न बघा 3 चौक 12 3 सक 18 12 3 36 हो 2 न भाग जातो ना. ओके बे दुनी 4 बे त्रिक 6 बे सक 12 पुन्हा 2 न भाग जातो बे एक बे काहीतरी चुकत आहे का काहीतरी 12 18 आणि 36 12 18 आणि 36 ठीक आहे. 3 चौक 12 3 सक 18 12 3 36 लिहिले पुन्हा 2 बे दुनी 4 बे त्रिक 6 बे सक 12 पुन्हा बे एक बे भाग जात नाही 2 म्हणजे 3 2 6 तुमचं फायनल आन्सर आहे. मग किती आलं होतं हां ठीक आहे हे 6 आहे ना 3 2 6 तुमचं फायनल आन्सर आलं होतं मित्रांनो. मग किंवा शॉर्ट ट्रेन बघा तुम्हाला शॉर्ट ट्रेन शिकवलं तेव्हा किती 3 आन्सर आलं होतं ना ते 3 आन्सर चुकलं होतं ठीक आहे. मी करेक्शन करून घेतो कसं चुकलं होतं मित्रांनो. आपण काय केलं होतं या दोघांचा फरक किती आहे कोणत्याही दोन लहान संख्या म्हणजे लहान संख्याचा फरक किती 6 आहे. आपण 6चे अवयव 3 गुणिले 4 केले होते हे 3 गुणिले 4 अवयव नाही मित्रांनो 3 चौक 12 होते इथे 12 आहे का नाही ना 3 2 6 किंवा बेत्रिक 6 हे झाले त्यांचे अवयव कोणते असामायिक अवयव 3 2 6 आपण इथे 2च्या ऐवजी 4 घेतलं होतं. त्यानंतर तुम्हाला काय सांगितलं होतं या दोन अवयवांनी वरच्या संख्येनं जर भाग जात असेल तर ते भाग जात असेल किंवा या दोन अवयवांपैकी ज्या अवयवांनी वरच्या संख्येनं भाग जात असेल त्या संख्या म्हणजे यांचा किंवा त्यांचा गुणाकार म्हणजे हा होईल मसावी किती 3 इथं भाग जातो 3 चौक 12 3 सक 18 3 12 3 36 3 लिहून घ्या गुणिला 2 जर भाग जात असेल तर गुणिला 2 करा नाही तर मग काही गरज नाही बे एक बे सक 12 बे 9 18 आणि 18 2 36 ठीक आहे 2 पण भाग जातो म्हणजे 3 गुणिला 2 हा झाला आपला त्यांचा मसावी 3 2 6 ठीक आहे. मी काय केलं नेमकं का या 3 संख्यांपैकी सर्वात लहान संख्या या आहे 2 यांचा फरक काढला 6चा फरक आहे 12 आणि 6 18 ठीक आहे. या 6चे अवयव पाडले 3 2 6 आता 3 पण वर तिन्ही संख्यांना भाग जातो म्हणून 3 लिहिला येते 2 पण वर तिन्ही संख्यांना भाग जातो म्हणून 2 लिहिले मग 3 गुणिले 2 6 तुमचं फायनल आन्सर आहे हा झाला मसावी ठीक आहे. नाही समजलं असेल तर बेसिकनुसार पण तुम्ही करू शकता. त्यानंतर मित्रांनो 13वा टाईप बघा आता घातांकित संख्येचा मसावी कसा काढायचा ते घेऊ आपण. एक्सचा वर्ग कोणकोणती संख्या एक्सचा वर्ग वायचा वर्ग एम एन वायचा वर्ग यम आणि एन ठीक आहे. एक्सचा वर्ग एक्सचा घन वायचा वर्ग दुसरी संख्या एक्सचा घन वायचा वर्ग यमचा वर्ग आणि यन घ्या. त्यानंतर एक्सचा वर्ग वाय एन एक्सचा वर्ग आणि वाय आणि एन यांचा मसावी काढायचा आहे. घातांकित संख्यांचा मसावी कसा काढायचा हे तुम्हाला सांगतो मित्रांनो ठीक आहे. मसावी काढण्यासाठी मित्रांनो काय करायचं ज्या ठिकाणी सगळ्या संख्या आहेत त्या ते लेटर घ्या. इथे एक्स आहे इथे एक्स आहे इथे एक्स आहे इथे एक्स घ्या ठीक आहे. हा झाला मसावी ठीक आहे. याच ठिकाणी पुन्हा लसावी एकदा सांगून देतो नंतर वाय इथे आहे वाय इथे आहे वाय इथे पण आहे मग वाय पण घ्या ठीक आहे. एम इथे आहे एम इथे आहे एम नाही म्हणजे एम नाही घ्यायचा आहे. ज्या संख्या किंवा जे लेटर तिन्ही ठिकाणी आहे तेच लेटर घ्यायचे तुम्हाला ठीक आहे. इशारेच्या मदत काढतो. यन इथे आहे इथे पण यन आहे आणि इथे पण यन आहे म्हणजे एन घेऊन घ्या. आता काय करा या संख्यांचे सर्वात लहान घात बघा एक्सचा दुसरा घात आहे इथे दुसरा आहे इथे तिसरा आहे म्हणजे सर्वात लहान घात हे 2 आणि 2 म्हणजे 2 लिहून घ्या ठीक आहे. वायचा सर्वात लहान घात इथे वायचा दुसरा घात आहे इथे दुसरा घात आहे इथे पहिला घात किंवा 1 लिहा काही नाही आहे म्हणजे फक्त वाय घ्या. एन इथे फक्त काहीच नाही ठीक आहे एन असं ठेवा म्हणजे फायनल आन्सर तुमचं काय राहील मित्रांनो एक्सचा वर्ग गुणिला वाय गुणिला एन घ्या ठीक आहे. हे झालं फायनल आन्सर. कसं काढलं मी का या तिन्ही संख्यामध्ये जे लेटर कॉमन आहे किंवा जी संख्या कॉमन आहे ती संख्या इथे लिहिली एक्स तिन्ही संख्यांमध्ये वाय तिन्ही संख्यांमध्ये एम तिन्ही संख्यांमध्ये एन तिन्ही संख्यांमध्ये आहे. फक्त जो एम आहे ना इथं आणि इथंच आहे इथं एन नाही आहे म्हणजे मग एम मवाला नाही लिहायची गरज नाही किंवा नाहीच लिहायचं ठीक आहे. त्यानंतर ह्या सगळ्यांचे सर्वात लहान घात जिथं असेल तोच घात सर्वात लहान घात आपण लिहून घेतला. एक्सचा सर्वात लहान घात 2 आहे लिहिला. इथे वायचा सर्वात इथे 2 घात आहे इथे सिंगल घात आहे इथे पण सिंगल घात आहे म्हणजे सिंगल घात आपण इथे लिहून घेतला. एनचा पण काहीच घात नाही म्हणजे काहीच नाही लिहिले ठीक आहे. आता लसावी कसा काढायचा ते सांगतो जेणेकरून तुम्हाला लसावी आणि मसावीमधला डिफरन्स
या प्रश्नांमधला डिफरन्स तुम्हाला समजला पाहिजे. कशातला घातांकित यांचा घातांकांचा लसावी मसावी कसा काढायचा ते तुम्हाला डिफरन्स समजला पाहिजे. मसावीमध्ये काय नाही मित्रांनो, जेवढ्या संख्या आहेत त्या सगळ्या लिहून घ्या. किती आहे? एक्स आहे, वाय आहे, यम आहे आणि एन आहे. त्यानंतर यांच्या सर्वात मोठा घात बघा, एक्सचा वर्ग आहे, एक्सचा वर्ग आणि एक्सचा घन म्हणजे सर्वात मोठा घात आहे, घन लिहून घ्या. त्यानंतर वायचा इथे वर्ग आहे, वायचा इथे वर्ग आहे आणि वाय एक आहे म्हणजे वायचा वर्ग सर्वात मोठा घात आहे ते लिहून घ्या. तर यम इथे सिंगल घात आहे, इथे वर्ग आहे, वर्ग म्हणजे मोठा घात लिहून घ्या. एन सिंगल आहे, एन सिंगल आणि एन सिंगल म्हणजे सिंगलच ठेवून द्या त्याला. म्हणजे काय होईल मित्रांनो, मग लसावी एक्सचा घन गुणिला वायचा वर्ग गुणिला यमचा वर्ग गुणिला एन हे तुमचा काय होईल? मसावी. ठीक आहे, लसावी आणि मसावी होईल वाला. लसावी आणि मसावीचा तुम्ही डिफरन्स समजून घ्या नेमका कसा असतो का. इथं काय करावं लागते, इथं काय करावं लागते. इथं काय मित्रांनो, सगळे लेटर्स लिहून घ्यायचे आणि त्यांचा सर्वात मोठा घात लिहून घ्यायचा. आणि इथं काय करायचं आहे का, जे लेटर असे लेटर तिन्ही ठिकाणी आहे फक्त तेच लेटर लिहा आणि त्या तिन्ही लेटरपैकी ज्या लेटरचा घात सर्वात लहान असेल तो घात इथे लिहायचा. ठीक आहे मित्रांनो, समजलं कसं केलं तर. यानंतर आता 14वा टाईप बघू. आता टाईप नंबर 14. हेच गणित मित्रांनो आता प्रॉपरली आता अंक घेऊ आणि ते शिकू. ठीक आहे, आतापर्यंत आपण कसं एक्स वाय वगैरे एक्स वाय हे चल शिकले होते. एक्स वाय एम एन या प्रकारे घेतलं होतं गणित. आता हेच गणित मित्रांनो संख्या घेऊ आणि त्यानुसार हे गणित करण्याचा प्रयत्न करू. तिथे टाईप नंबर 14 बघा. आता 7चा वर्ग गुणिला 8 गुणिला 9चा वर्ग. ठीक आहे, 14 आहे, 7चा वर्ग गुणिला 8 गुणिला 9चा घन. त्यानंतर 7 गुणिला 8चा वर्ग 9चा वर्ग. दुसरी संख्या आहे 7 गुणिला 8चा वर्ग गुणिला 9चा वर्ग. त्यानंतर मित्रांनो 9चा वर्ग 8 गुणिला 7चा वर्ग. 9चा वर्ग गुणिला 8 गुणिला 7चा वर्ग. तुम्हाला मसावी काढायचा, यांचा मसावी काढा. ठीक आहे, कसं करायचं, ज्या संख्या सगळ्या ठिकाणी आहेत त्या संख्या लिहून घ्या. 7 8 9 लिहून घ्या. 7 इथे पण आहे, इथे पण आहे आणि इथे पण आहे म्हणून 7 लिहिला. त्यानंतर 8 इथे पण आहे, इथे पण आणि इथे पण आहे म्हणजे 8 लिहिला. मग 9 इथे आहे, इथे आहे, इथे आहे. ठीक आहे, अशा संख्या ज्या तिन्ही संख्यांमध्ये, असे अंक जे तिन्ही संख्यांमध्ये आहे ते अंक लिहायचे. 7 तिन्ही संख्यांमध्ये 7 लिहिले, 8 तिन्ही संख्यांमध्ये लिहिले 8, 9 तिन्ही संख्यांमध्ये 9 लिहिले. ठीक आहे, त्यानंतर यांचे सर्वात लहान घात जिथं असेल तो घात लिहायचा. इथे 7चा दुसरा घात आहे, इथे दुसरा घात आहे, इथे सिंगल घात आहे म्हणून सिंगल घात किंवा मग 7 फक्त 7 आहे म्हणून 7 लिहायचे. ठीक आहे, इथे 8 फक्त 8 आहे, इथे 8चा वर्ग 8चा सिंगल घात आहे किंवा 8 सिंगल आहे म्हणून इथे फक्त 8 लिहायचे. त्यानंतर इथे 9चा घन आहे, 9चा वर्ग आणि वर्ग म्हणजे वर्ग आहे सर्वात लहान घात म्हणून वर्ग लिहायचा. ठीक आहे, या ठिकाणी सर्वात लहान घात आहे मग गुणाकार करून घ्या. 7 गुणिला 8 गुणिला 9चा वर्ग हे झाला त्यांचा मसावी. ठीक आहे, हा झाला मसावी. आता लसावी कसा काढायचा, काही नाही, जे अंक आहे सगळे लिहून घ्या. 7 अंक आहे, 8 आहे अंक आणि 9 अंक आहे, गुणाकारामध्ये टाकून द्या. ज्यांचे सर्वात मोठे घात, इथे 9चा घन आहे सर्वात मोठा घात 9चा घन. ठीक आहे, त्यानंतर 7चा वर्ग सिंगल 7 आणि 7चा वर्ग म्हणजे वर्ग आहे मोठा घात, वर्ग लिहून घ्या. इथे सिंगल 8 आहे, इथे 8चा वर्ग आहे, इथे सिंगल 8 म्हणजे 8चा वर्ग हा मोठा घात आहे, मोठे घात लिहिले की इथे 7चा वर्ग 8चा वर्ग आणि 9चा घन हे यांचा लसावी झाला. ठीक आहे मित्रांनो, कळत आहे तुम्हाला नेमकं मी काय सांगत आहोत तर. ओके, यानंतर टाईप नंबर 15 घेऊ का, थांबून जातो इथे. टाईप नंबर 15 आपण नेक्स्ट लेक्चरमध्ये घेऊ. ठीक आहे, आशा करतो मित्रांनो तुम्हाला इथपर्यंत हा व्हिडिओ समजला असेल, आवडला असेल तर एक छोटंसं लाईक करा. थँक्यू.